राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या घोषणेची शक्यता आहे। बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची तब्बल तासभर चर्चा झालेली आहे। थोड्याच वेळात अजित पवार बारामतीमधील मंथन हॉलला पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार नेमकी काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय अजित पवार आणि राष्ट्रवादी या ठिकाणी दोन्ही एकत्र येण्याची आता चर्चा आहे। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली, तब्बल तासभर यांच्यामध्ये ही चर्चा झाली। काय अधिकचे अपडेट? नक्कीच अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे। थोड्याच वेळात अजित पवारांची पत्रकार परिषद बारामतीमध्ये सुरू होईल, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये अजित पवार नेमके काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, यामध्ये जवळपास 12 ठिकाणी या निवडणुका होत असताना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र मिळून लढतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत अजित पवार काय महत्त्वाची घोषणा करतील का याकडे सुद्धा लक्ष आहे। कारण आज सकाळीच गोविंदबागमध्ये शरद पवार यांची अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे या महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतलेली आहे आणि जवळपास 1 तास या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की अगदी शेवटच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मोठी धावपळ आहे। म्हणजे उमेदवार शोधणं, अर्ज देणं या सगळ्या गोष्टींना मोठा कालावधी लागलेला नाहीये। कमी वेळेमध्ये हे सगळं घडलं आणि त्याचं नुकसान आपण पाहतोय की या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे। ते सगळं टाळण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं या दोन्ही पक्षांमध्ये काय ठरतं, एकत्र लढायचं का विलीनीकरण करून लढायचं याबाबतची चर्चा आहे ती या बैठकीमध्ये झालेली आहे आणि तीच माहिती आता अजित पवार हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतील। खरं तर आज कॅबिनेट मुंबईला होती, असं असताना सुद्धा अजित पवार मात्र बारामतीमध्ये आहेत आणि त्यामुळे काही महत्त्वाच्या घडामोडी आता बारामतीमधून घडणार का याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष आहे। अगदी थोड्या वेळामध्ये अजित पवारांची आता पत्रकार परिषद सुद्धा सुरू होत आहे। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।